आहे नागपूर शहरामध्ये सगळे जातीचे लोक राहतात। सगळ्या जातीच्या लोकांचे संतांचे पुतळे आहेत। सगळ्या जातीच्या लोकांचे चौकाला नाव दिलेले आहे। बऱ्याच उड्डाणपुलांना त्यांच्या संतांचे नाव दिलेले आहे। परंतु एकमेव लाखो समाज असलेला ह्या सोनार समाजाला मात्र अजूनपर्यंत कुठेच नरहरी महाराजांचा पुतळा किंवा नरहरी महाराज चौक किंवा एखादे उड्डाणपुलाला नाव दिलेलं नाही। सुरुवात मी याच्यापासून केला आहे, याच्यासाठीच की तुम्ही आमचे जे आहे हितकर्ते आहे आणि तुम्हाला माहिती आहे आणि आम्ही ही खंत तुम्हाला सांगावी अशी आमची इच्छा होती। आम्ही 100% अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टी सोबत आहोत, राहणार आहोत, याही पुढे राहू आणि पूर्ण ताकदीने आम्ही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना विजयी करू। मात्र गिरीशजी आज तुम्ही जे बोलताना आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे आणि भारतीय जनता पार्टीचे महानगरपालिका या महानगरपालिकेत अनेक महापौर किंवा नगरसेवक येतात, हे आपल्या शब्दाला मान देतात। आज आम्हाला काही नको, तुमच्याकडून आम्ही 3 मागण्या करतो। फक्त तुम्हाला 3 पैकी एक मागणी जर शक्य होत असेल तेव्हा तुम्ही आपले मनोगत व्यक्त कराल। आम्हाला तुमच्या मार्फत, आम्ही नंतर तर बाकी बोलू गिरीजी, मात्र तुमच्या मार्फत येणाऱ्या कमीत कमी दिवसामध्ये एक तर नरहरी महाराज चौकाला, एखाद्या चौकाला नाम द्यावं किंवा एखाद्या ठिकाणी नरहरी महाराजाचा पुतळा महानगरपालिकेच्या माध्यमातून तुम्ही बनवून द्यावं किंवा हे जे नागपूर शहरात उड्डाणपूल बनत आहेत, तुम्ही एखाद्या उड्डाणपुलाला संत शिरोमणी नरहरी महाराजाचं नाव सुद्धा जरी मिळवून दिलं तरी ते आमच्या समाजाला, इतक्या वर्षापासून आम्ही भारतीय जनता पार्टीची सेवा करतो, त्याचा आम्हाला काहीतरी फळ मिळालं असं मला वाटेल। आणि आज समाज जर या गोष्टीला मान्य असेल तर तुम्ही याचं अनुमोदन कराल।